कपात पाचाराशी संतोषरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. पप्पा कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. नाव घ्या करू नका गाई. संगीताचं नाव घेतो सगळ्यांनी ऐका. सत्यनारायणच्या पूजेला बसलो जोडीने. सचिन रावांचं नाव घेते सडाव. तर गाईज तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज उद्या आहे आपली पूजा. तर आज आमची तयारी चालू आहे. सगळे मित्र तिकडे उभे आहेत. इथं आपली मायरा पण उभी आहे. आम्ही खूप मज्जा करणार आहे या उद्या. तर आज आमची फुल तयारी चालू आहे. हार्दिक सगळ्यांना दाखव आपला मांडव कसा दिसतोय. ओ भाई फुल गाईज आज फुल प्रिपेअरिंग केलेली आहे आम्ही. तर तुम्हाला आता मी दाखवतो जेवण बिवण दाखवतो. चला म्हणजे जेवणाची भांडी जेवणाची भांडी. तर काय बघू शकता हे जेवणाचे भांडी आहेत. इथं उद्या मस्तपैकी जेवण बनणार आहे. खूप मजा येणार आहे. तुम्हाला आता आतमधला माहोल दाखवतो. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडची तयारी झालेली आहे. इथं ब्राह्मण काकाने तयारी केलेली आहे आणि तिकडे आमच्या घराची तयारी करत आहे. इकडे त्यांनी पाठ मांडून सगळी तयारी केलेली आहे आणि ते सगळे माझ्या पाठीस फिरतात ब्लॉग मध्ये येण्यासाठी. तर चला तुम्हाला तिकडचं दाखवतो. चला तर गाईज तुम्ही बघू शकता इकडे तयारी चालू आहे. ब्राह्मण काका इकडे तयारी करत आहे. इथं पण ते सेम पाठ मांडलेले आहे. ऋषभ पण आमची सोबत पूजा आहे. इथं सगळे बसलेले आहेत. मॅच बघत बसलेले आहेत. काय बस मॅच बघतात इकडं. आणि मायरा कसं वाटते? मायरा कसं वाटतंय? छान. तर काय आता तयारी चालू आहे. ब्राह्मण काका उद्या किती वाजता पूजा चालू होणार आहे आपली? 7 वाजता पूजा चालू होणार आहे. मग आपण ते पण दाखवू एकदम मस्तपैकी. खूप मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये. प्लीज एंड पर्यंत नक्की बघा. चालेल तुम्हाला आता मी नंतर भेटतो. काय आता आम्ही आलो बाहेर आणि इकडे भांडी वाहत आहे. हे बघा मम्मी ते तिकडे भांडी घालत आहे. पप्पा त्यांची तिकडे मीटिंग चालू आहे उद्याच्या बद्दल. हे बघा फुल काम करतात. सकाळ झालेली आहे. आता पूजा सुरू झालेली आहे. आज दिवसभर फुल पूजा आहे. 5 तास ब्राह्मण मुलीची पूजा आहे. आता आमचा नाश्ता झालेला आहे. कांदा पोहे. चला तुम्हाला कांदा पोहे दाखवतो पहिले. कांदा पोहे इथं बनवले आहे. चला तुम्हाला आता आम्ही पूजा दाखवतो पहिला. व्ह्यू तर बघा तुम्ही सकाळचा व्ह्यू आहे. त्या मांडव तुम्हाला काल रात्री दाखवलेला. सकाळचा व्ह्यू तो सकाळचा. चला तर तुम्हाला पूजा दाखवतो. काही पूजा चालू आहे. बघू शकाल गाईस इकडे पण पूजा चालू आहे. आता पूजा 5 तास चालणार आहे. 5 तास पूजा चालणार आहे. नाना काय तुम्ही काम करतात कसं वाटते? थोडासा बिझी आहे. ओके 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 ओके. तर गाईस चला तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो.
काकी इकडे मस्तपैकी पुरणपोळी बनवतात आणि प्रसादाचा शिरा बनवतात. काकी एक प्रसादाच्या शिऱ्याला हे बनवायला घ्यायचंय, अजून आमचं झालं नाहीये बनवून, पण आधी पोळीचं चालू आहे. काकीचं चॅनल पण आहे, त्याला पण विजिट करा, आरटी ढवळे ब्लॉग्स. हा का? सगळ्यांनी विजिट करा नाही का? सगळ्यांनी विजिट करा. काकीच्या आजच्याच पुरणपोळी खायला भेटेल आपल्याला आणि प्रसादाचा शिरा. काकी विचार एकटीच मेहनत करते. बापरे कसली मेहनत करते रे हो. आज प्रसाद करण्याची. आता काकीने प्रसाद करायला घेतलाय. आता इथं केळी आहे, इथं ड्रायफ्रूट आहे, ड्रायफ्रूट केळी आहे, हा रवा आहे आणि हे तूप आहे. तूप आहे. आता काकी प्रसाद करणार आहे आणि सगळे त्या तोच प्रसाद खाऊन प्रसन्न होणार आहे. सर्वांनी नक्की या पूजेला. आणि काकीच्या हातचा कामापेक्षा पाण्याचं काम जास्त करतोय. आता चुकून थोडं थोडं होते. चालेल, चला तुम्हाला तर मी पुढे भेटतो. बोधाय नमः स्वाहा प्रियंगो कलिकाशामं लोकेणापतिमं सौम्यं सौम्यं नमोदं नमाम्यहं बोधाय नमः स्वाहा. गाईस आता होम साय आलेले आहेत. होम साय तर गाईस आता आमचा होम झालेला आहे. आता आम्ही बाहेर बसलेलो आहे कारण आज फुल दूर झालेला आहे. फुल दूर काय सांगू शकत नाही. डोळ्यातून नुसतं पाणी काढतंय. पण आता आम्ही होम करून बाहेर आलेलो आहे. मम्मी पप्पा आता थोडं बाहेर बसलेलो आहे. इथं सोबत आहे राहुल काका. तीर्थ आहे आणि इकडे आपली मायरा. मायरा हाय बोल. कसं वाटतं तुला? छान छान. आम्ही थोड्याने जेवणार आहे. गुलाबजाम पण मगाशी आम्ही घेऊन आलोय. अर्थात तुम्हाला हार्दू गुलाबजाम दाखवेल तर हार्दूकडे देतो मी. तुम्ही बघू शकता इथं आपले गुलाबजाम आहेत आणि तुम्हाला ना मी एक टेस्ट करून दाखवतो. गाईस तुम्ही बघू शकता हे गुलाबजाम आहे आपला. एक नंबर. तर चला चल तारखात आम्ही पुढे भेटतो. बाय बाय. आता फायनली जेवण चालू झालेलं आहे. आमचं जेवण तर झालेलं आहे. तुम्हाला जेवण दाखवतो. चला चला जेवण दाखव. बघू शकतात हे पनीर आहे. दुसरं दाखवतो ना काहीच. ही चवळीची भाजी आहे. ही आपली मिरची. ही मिरची आहे. त्याच्यात काय हरदू थांबा जरा गाईस. गाईस थांबा. हरदू खूप मेहनत करतोय. गाईस डाळ आहे. याच्यात डाळ आहे गाईस. तिथं सॅलड आहे आणि ह्यो भात आहे. तो भात आहे. आणि काकी तिकडे अजून पुऱ्या करत आहेत. आणि हा ऋषभ. ऋषभ कसं वाटलं जेवण? एक नंबर. गाईस तुम्ही रात्रीचं जेवण बघा. रात्रीचं त्याच्याहून एक नंबर आहे मला. ओम लय भारी आहे जेवण. एक नंबर. रुद्रबाई आपला. साईबाई. सोनदादा जेवण झालं का? कसं वाटलं काका? गुलाबजामुन पण आहेत आपले गाईस. काहीच गुलाबजाम पण आहेत. माऊली काका पाय बरं आहे का?
पाय एकदम ओके त्यांचा. मागच्या ब्लॉग मध्ये तर माऊली काकाचा पाय तुटलेला आणि तर बाकी सगळे बसलेले आहेत. आता डायरेक्ट तुम्हाला मी पुढे भेटतो. सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे ते शांती चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि या मनुष्य लोकात आपल्या पूर्व कर्म याप्रमाणे अनेक योनींमध्ये भगवंताने वयोवृद्ध असं जे ब्राह्मणाने भेट आरंभली व त्यात आधी नका त्या ब्राह्मणाला मिळून त्याला प्रश्न विचारला. हे ब्राह्मणा, तू तरुण होतो, इतकी अशा अवस्थेत पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते आता मम्मी पप्पा उकाना घेतात तर तुम्ही ते बघा. खूप माईक 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 काकी माईक घ्या. काकी माईक. ओके. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी संतोषरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. पप्पा गुगल करतात. पप्पा ते इम्पॉर्टंट आहे. मम्मी आलं की नाही. पप्पा कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. नाव घ्या करू नका काही. संगीताचं नाव घेतो सगळ्यांनी ऐका. ऐकलं नाही परत एकदा. सत्यनारायणच्या पूजेला बसलो जोडीने. सचिनराव चं नाव घेते सडाव. पूजेचा कार्यक्रम आता जवळजवळ संपलेला आहे. म्हणजे आपली वास्तुशांती पूजा झालेली आहे. सत्यनारायण महापूजा ब्राह्मणांनी 5 तास घेतले आमचे. आता बाहेर पडलो मी. आता हे पाहुणे भेटले. हे पाहुणे आमचे दाजी खूप मदत केली यांनी आणि हे आमचे मित्र ते तर घरचेच आहे. यांना तर ओळखतच असताल तुम्ही. हे घरचेच आमचे. यांनी जास्त मेहनत यांनी केलेली. खूप मेहनत केलेली यांनी. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं? एकदम मस्त. मस्त वाटते ना. सकाळपासून मी स्वतः बघत होतो. 1 नंबर काम सकाळपासून यांनी मेहनत केलेली. आणि हे आपले पाहुणे सची काका हा काय नाही बरं वाटलं पूजेला आल्यानंतर आणि एकदम फ्रेश वातावरण झालं. आता संध्याकाळी भजन वगैरे सगळं आहे. भजन वगैरे मस्त. गणेश काका पूजेला आल्यावर बरं वाटलं. मस्त होती पूजा. मस्त पूजा झाली. येतो आम्ही आज. मामा आहे. मामा आज थोडा लेट आला. मामा कसं वाटलं तुला येऊन? छान वाटलं मला. 1 नंबर ना. जेवण कसं होता? एकदम छान होतं. दीदी कुठे पळाली? दीदी पळाली. आणि इकडे सगळे आत्या पप्पांचे आत्या ते बसलेले आहेत. सगळे जेवून तिथं बसलेले आहेत. आणि इथं मम्मी आहे. मम्मीचा पूर्ण मेकअप उतरला 5 तास पूजेवर बसून. ऋषा बाय. भाई आता भूक लागलेली आहे मरणाची. ऋषाला भूक लागलेली आहे. हार्दू भाई काय हार्दू कुर्ता का काढला भाई? कुर्ता गरम होत होतं आणि त्याच्या आतमध्ये एक शर्ट घालून एक कुर्ता घातलेला एकदम गरम होत होतं. काय सहनच होत नव्हतं म्हणून शर्ट काढायला लागला. कुर्ता काढायला लागला. सिद्धू कुठे आपला? सिद्धेश बाहेर आहे. सिद्धेश बाहेर आहे. सिद्धेश पण तुम्हाला माहित असेल. त्यांच्यासोबत आपण खूप मज्जा केलेली आहे. तर आता आपण तुम्हाला आपण पुढे भेटू.
तर गाईज आता भजन चालू झालेलं आहे. तर पहिला मी तुम्हाला जेवण दाखवतो, मग तुम्हाला मी पूर्ण भजन दाखवतो. आम्हालाच म्हणजे श्री समर्थ कृपा प्रसादी भजन मंडळ डोंबिवली पश्चिम आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करून भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल श्री समर्थ कृपा प्रसादी भजन मंडळ डोंबिवली पश्चिम मी स्वतः बुवा गोपाळ राऊत या मान्यवरांचे आणि या रहिवाशांचे गृहस्थ आणि रहिवाशांचे मनोमन आभार मानतो. हे नवीन वर्ष आणि तर आता आलोय आम्ही ओम ढवळे ब्लॉग्स कडे पूजेसाठी. सगळे आपले मित्र आलेले आहेत आपले. प्रणित आज मी इन्व्हाइट केलेलं पूजेला, तर आम्ही आता पूजेला आलोय. सो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल ओम. आधी पण कंटिन्यू करत होतो. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हँड ओव्हर टू ओम. चला गाईस, मग आपण भेटूया पुढं. शकता तिथं सगळे जेवायला बसलेले आहेत. अमोल का कसं वाटते? माऊली काका जेवण एक नंबर झालेलं आहे, खूप टेस्ट आहे. टेस्टी आहे ना? हो, एक नंबर. रणजित काका चवळीची भाजी भेटेल का? चवळीची भाजी सकाळी होती, तुम्ही खाल्ला नाही सकाळी. चवळीची भाजी भैया कैसा लगा खाना? जबरदस्त है ना? एक नंबर ना? ऋषभ कुर्ता का चेंज केला भाई? किती गरम होते आता, खूप भूक लागली आहे. सगळ्यात झालं तर जेवायचा विचार करायला लागणार आहे थोडासा. साई भाई पेट पूजा करायला लागेल. काय लालू मामा? लालू मामा काय हो? कशी का काय कसं वाटलं? आता मी सगळ्यांना जेवण वाढतोय, मला बरं वाटलं जेवण वाढत. मला वाटलं ना काका तुम्ही? हा, जेवण वाढून आम्हाला समाधान वाटतं. ओके ओके. कसं वाटलं तुम्हाला आज? एकदम मस्त. मस्त वाटलं ना? टेस्ट कशी होती जेवणची? एकदम टेस्ट. एकदम बेस्ट. तुम्ही आपला भजन बघितलाच असेल तर तुम्हाला मी त्यांच्या पुणे टीमशी मिळवतो ज्यांनी आपलं भजन केलेलं आहे. चला, यांची टीम होती भजनाची. हे दादा होते आणि हे भाऊजी त्यांचे मित्र होते, म्हणून त्यांनी आपल्याला त्यांच्यामुळे आज आपल्या पूजेला एक नवीनच रंग भेटला. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हे केल्याबद्दल, सहकार्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काय बोलायचं आजच्या पूजेबद्दल? छान वाटलं, कार्यक्रम पण करायला छान वाटलं. दादा तुम्हाला? कार्यक्रम खूप छान झाला, पूजा वगैरे. दादा तुम्हाला कसं वाटलं?
खूप छान झाला. कसं वाटलं तुम्हाला? मला खूप सुंदर अरेंजमेंट आणि सुंदर सहकार्य. सुंदर. मामा तुम्हाला कसं वाटलं भजन? एकदम मस्त चांगलं. पप्पा तुम्हाला? एक नंबर भजन झालेले आहे, एक नंबर. आणि ही त्यांची छोटीशी मुलगी आहे, ती पण होती आज. कसं वाटलं सांगा, तुम्हाला कसं वाटलं? मस्त ना. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी एवढं भारी सहकार्य केलं. थँक्यू सो मच. फायनली पूजा एंड झालेली आहे. सगळे पाहुणे पण घरी गेलेले आहेत. आता आम्ही फुल थकलेलो आहे. असं वाटतं की कधी झोपू की काहीच नाही. तर हार्दू कसं वाटलं तुला आजचा दिवस? एक नंबर यार. आता परत असा दिवस कधी येईल याचं माहिती नाही. तर ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.